आता आपण वळूया धनुराशीकडे. आता धनुराशीला जो लग्नेच आहे तो षष्ठात आहे आणि मंगळ आहे तो सप्तमात आहे. म्हणजे इथे काय होणार आहे की तुमचे प्रयत्न वाढणारच आहे, काम करण्याची कपॅसिटी पण वाढणार आहे, पण तुमची प्रगती बघून इथं शत्रूंचा वाढही होण्याची शक्यता मात्र आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कार्यामध्ये कार्यरत राहा, आपोआपच त्यांची तोंड बंद होतील. दुसरी गोष्ट म्हणजे कामामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करावं लागणार, कारण कधी कधी तुम्ही डिस्टर्ब होताना दिसाल. मुख्य म्हणजे दशमातला केतू आणि सप्तमातला मंगळ हा तुम्हाला काही प्रमाणात थोडंसं अनइझी करू शकतो. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करण्याकडे लक्ष द्या, तुमचे प्रयत्न व्यवस्थित होतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं कर्तृत्व वाढणार आहे. भावंडांची प्रगती होताना तुम्ही बघणार आहे, भावंडांना मदत करावी लागणार आहे. स्वतःचे प्रवास होतील, पराक्रमात वाढ होतील. प्रवासामध्ये तुमच्यासारखी लोक तुम्हाला चांगली भेटतील. तुमच्या म्हणजे तुमच्या स्वभावाप्रमाणे किंवा तुमच्या उपयोगीसाठी जी गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्हाला तिथे मिळणार आहे. म्हणजे योग्य प्रयत्न होणार आहे, योग्य प्रवास होतील, प्रवासामध्ये सक्सेसफुल मिळणार आहे. घरामधले वातावरण अतिशय चांगलं राहणार आहे. मुख्य म्हणजे घरातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सातत्याने पूर्ण करणार आहे. शिवाय नोकरीमध्ये त्याचा पडसाद चांगले उमटणार आहे. सरकार दरबारी किंवा नोकरीच्या ठिकाणी तिथे तुमचं व्यक्तिमत्व विकास होताना दिसणार आहे. सहकार्यांचं सहकार्य तर वाढणारच आहे, पण वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर चांगली राहणार आहे. त्यातून तुमची प्रगती होणार आहे. घरामधले महत्वाची कामं करून घ्या, हा कालावधी आपल्यासाठी चांगला आहे. घराची काही बारीक सारीक कामं राहिलेली असतील तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष पुरवणार आहे. घराचं डेकोरेशन असेल, घरातली दुरुस्ती असेल, घरातली महत्वाची कागदपत्र असतील, तर हे सगळ्या गोष्टीकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहे. अर्धवट राहिलेली कामं तुम्ही पूर्णत्वाला नेणार आहात. किंवा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीची काही कामं राहिली असतील तर तीही त्याची लक्षपूर्वक तुम्ही ती पूर्ण करणार आहात. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश येताना दिसेल. प्रयत्न मात्र चांगले वाढवले पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. खर्च वाढणार आहे, खर्च तर वाढते राहणारच आहे. इन्कम वाढले की खर्च वाढतातच. फक्त घरामध्ये तुम्ही थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं जर वाटत असेल तर ते तसं करू नका, पूर्णपणे लक्ष द्या. कुटुंबामध्ये काही चांगल्या गोष्टी ते होणार आहे. घरासाठी केलेले, नवीन घरासाठी केलेले प्रयत्न तुमचे सक्सेस त्याच्यामध्ये मिळणार आहे. तुमचे खर्च वाढले तरी इन्कम पण वाढणार आहे, त्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. प्रयत्नामध्ये यश येऊन सातत्याने तुम्ही वर जाणार आहात. काही महत्वाची कामं ह्या वेळेला तुम्ही करून घ्या.